नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडग गावासाठी आजपर्यंत लकडे कुटुंबाने अनेक वेळेला भरीव योगदान दिले आहे. लकडे कुटुंबाने सामाजिक राजकीय क्षेत्रात बेडगसाठी वेगळा ठसा उमटवला आहे. आज सुधाकर गुरुपाद लकडे व विनायक गुरुपाद लकडे यांनी कैलासवासी गुरुपाद बाबूराव लकडे यांच्या स्मरणार्थ 15 लाख रुपये किमतीची 3 गुंठे जागा समाजासाठी दिली व तिथे एक महादेव मंदिर व्हावे ही इच्छा व्यक्त केली. त्या जागेत सुजितभाऊ लकडे यांनी जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या माध्यमातून DPDC फंडातून 10 लाख रुपये मंजूर केले व या कामाचे उद्घाटन आज बेडग येथील लकडे प्लॉट येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाला सांगली जिल्हा भाजपा नेत्या श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील तसेच बेडगचे लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील, उपसरपंच महेश कळंत्रे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भरतभाऊ चौगुले, श्रीधर उदगावे, अभिजित पाटील, अमोल आवटी, सुनील पाटील, प्रणित पाटील, अमर पाटील, श्रीकांत कोरे, भरतभाऊ बनसोडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना जयश्रीताई म्हणाल्या, सुजितभाऊ लकडे हे नेहमीच एकनिष्ठ राहिले. त्यांनी कधीच वैयक्तिक कोणत्या कामासाठी अपेक्षा केली नाही. मात्र समाजासाठी त्यांनी बेडग येथील 80 लाख रुपयांच्या विकास कामांची जी कामं सुचवली त्या कामांना प्रामाणिकपणे फंड देण्याचा प्रयत्न आम्ही केला. आज 10 लाख रुपयांच्या कामाचं उद्घाटन झालं आहे. सुजितभाऊंच्या मागणीप्रमाणे बिरोबा मंदिर विकासाला सुद्धा निधी दिला आहे. इथून पुढं जी कामं सुचवली जातील त्या कामांनाही आम्ही निधी देऊ असे त्या म्हणाल्या. सुजितभाऊंना येणाऱ्या काळामध्ये चांगली संधी देऊ. बेडग येथील काही कार्यकर्त्यांनी पंचायत समितीसाठी सुजितभाऊ यांचे नाव सुचवले आहे असेही जयश्रीताई यावेळी बोलताना म्हणाल्या. यावेळी सरपंच उमेशभाऊ पाटील म्हणाले, बेडग येथे विकास कामं जास्तीत जास्त प्रमाणात व्हावीत हा एक प्रयत्न सर्वांनी मिळून करणे अपेक्षित आहे. जे काम होईल ते बेडगेतील नागरिकांच्या व समाजाच्या हिताचेच होईल असे ते यावेळी बोलताना म्हणाले. सुजितभाऊ लकडे म्हणाले, आजपर्यंत मदनभाऊ गटाशी प्रामाणिकपणे काम करत आलो आहे व ते इथून पुढेही करत राहणार. ज्या वेळेला चांगलं काही करण्याची संधी मिळेल त्यावेळेला जयश्रीताई खंबीरपणे आम्हा सर्वांच्या पाठीशी उभ्या राहतील असे ते म्हणाले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सयाजी शिंदे यांनी केले.